की आज देवानं तुम्हाला आणि मला मध्यस्थ नेमलेला असताना आज देवानं आम्हाला अशा लोकांच्याकडे पण जायला सांगितलेलं आहे की जे लोक चांगले. आज आपण साक्षी आपण ऐकतो. साक्षीमध्ये काय असतं? वाईट होतं चांगला झालं. कर्नल्यानं कसं साक्ष द्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की कर्नल्यानं कशी साक्ष द्यायला पाहिजे? मी चांगला होतो चांगला झाला है ना, अशी साक्ष द्यायला पाहिजे ना त्यांना, कारण तो वाईट काही करतच नव्हता, पण त्याचं तारण केलं देवानं. आज आम्हाला ही गोष्ट आज कसं आहे की बऱ्याच वेळेस आम्ही आमचा वेळ जो आहे तो आमचा वेळ बऱ्याच वेळेस ह्याच्यात घालवतो की ते म्हणजे जे वाईट आहेत त्यांच्या मागे लागतो आणि जे चांगले आहेत त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याच्याकडे देवानं आपला दूत पाठवला. आज देवानं तुम्हाला आणि मला सुद्धा हा मध्यस्थ बनवलेला, दूत बनवलेला की आम्हाला त्या लोकांच्याकडे पण जायचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही कुठं जायचं? यरूशलेमेत जायला सांगितलं है ना. एकदम डायरेक्ट कुठे जायला सांगितलेलं नाही की पृथ्वीच्या शेवटापर्यंत जायला सांगितलेलं नाही. पहिल्यांदा तुम्हाला यरूशलेममध्ये जायचं आहे. यरूशलेम काय आहे तर ज्यामध्ये देवाचं मंदिर आहे ते ठिकाण आहे. म्हणजे ज्यांच्याकडे देव आहे त्या लोकांना पहिल्यांदा देव सांगायला पाहिजे, कारण ज्यांना देव माहीत असून ते माहीत नसल्यासारखं जे वागतात त्या लोकांच्याकडे आम्हाला जायचं. आम्हाला त्यांना खरा मार्ग आम्हाला दाखवायचा आणि मग आम्हाला यहुद्यामध्ये जायचं आहे, मग आम्हाला शंभरोनात आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत